हाय हॅलो, मी स्वाती. मी भाग्यश्री. आता आम्ही करायला आहोत वॉकिंग. बोल आता काहीतरी. काय बोलू आता. आज आहे रविवार. आज आज सकाळी सकाळी आमच्या दोघी मैत्रिणींची मस्त अशी वॉकिंग करायचं चालू होतं. वॉकिंग झाली, नंतर मग मुलांना नाश्ता वगैरे दिला आणि घरातली कामं जी असतात सकाळची ती आवरून घेतली आणि मी घेतलेली आहे देवपूजा करायला. तर सगळी कामं आवरून देवपूजा केल्यानंतरच छान वाटतं. रोजचं हे माझं फिक्स वाक्य आहे असं मला वाटतं, कारण की रोजचं व्हिडिओ करायचं म्हटल्यानंतर काय बोलायचं आठवत नाही. आणि देवपूजा केल्यानंतर मनाला खरंच भारी वाटतं, शांती वाटते, घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं. आणि काल म्हणजे विशेष रविवारी बारस असते, तर त्या दिवशी मी स्वीटमध्ये शेवयाची खीर बनवलेली, स्पेशल काही दुसरं नव्हतं बनवलेलं, आणि तोच देवाला नैवेद्य वगैरे दाखवला. तर आता जेवण, घरातली सगळी जी कामं जी आहेत ते झालेली आहेत. आणि आज मी स्पेशल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आपण चहाचा मसाला कसं बनवायचं ते पाहूया. आणि हा मसाला जो आहे, तुम्ही ज्यावेळेस मी लहान होते त्यावेळेस माझा पाहू बनवत होता, म्हणजे माझा भैया बनवत होता, त्याच्याकडून मी ही रेसिपी जी आहे ती शिकलेली आहे, हा मसाला बनवायचा शिकलेला आहे. तर आजचं दिवसभरातलं मेन काम म्हणजे आज घराचा पसारा जो आहे तो थोडंसं घरामध्ये मी चेंजेस केलेले आहेत, आणि मला ते बघून खूप म्हणजे आवडायला लागलेले आहेत. मला असं घरामध्ये नवीन काही करायला खूप जास्त आवडतं, म्हणजे इकडच्या वस्तू तिकडं, तिकडच्या वस्तू इकडं असं ठेवायला, म्हणजे सामान जे आहे ते व्यवस्थित ठेवायला खूप जास्त आवडतं. तर मी सगळ्यात अगोदर तुम्हाला ते सामान मी कसं ठेवलं आहे, काय काय चेंजेस केले ते दाखवते, आणि नंतर मग आपण चहाचा मसाला बनवायला सुरुवात करूया. चला तर मग. तर इथं सोफा होता, म्हणजे हे दोन सोफ्याच्या खुर्च्या होत्या. इथं जे टेबल ठेवलेलं आहे ना, त्या टेबलच्या ठिकाणी तर मी त्या टेबल ठेवलेला आहे, आणि इकडे एवढा प्लेस जो आहे तो उरतो आहे, एक्स्ट्रा राहतो. तर असा दिसतो आहे. प्लेस भरपूर जास्त वाटत आहे आता सध्या हॉलमध्ये, भारी वाटतं बघून. पण इथली जी खुर्ची आहे या टेबलापासली, तर ही खुर्ची मी इथं टी व्ही युनिटपाशी ठेवलेली आहे. तर मी घेतलेले आहेत 1 चमचा मिरे, 1 चमचा इलायची घेतलेली आहे, 1 चमचा घेतलेले आहेत लवंग, 2 चक्री फूल घेतलेले आहेत, आणि 1 चमचाच्या हिशोबाने मी घेतलेली आहे दालचिनी. आत्ता काय करायचं, बारीक गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. गॅस आपण इथं बारीक करून घेऊया. आणि हे सगळं साहित्य जे आहे ते हलकंसं भाजून घ्यायचं आहे, एकदम असं. याला काय करायचं, हलकंसं भाजून घ्यायचं, म्हणजे ह्याचा सुगंध येतो आहे. सुगंध हलकासा यायला लागला की मग ह्याला बंद करायचं. तर ह्याच्यामध्ये तुम्ही सुंठ पण ॲड करू शकता, पण आपण चहा करताना जो आता सध्या तोंडामध्ये येत नाही, ती काय म्हणतात त्याला, अरे बापरे काय ते, आपण अद्रक घालून चहा बनवतो ना, त्याच्यामुळे मग मी ह्याच्यामध्ये सुंठ ॲड केलेली नाही. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही जायफळ पण किसून घालू शकता, पण मला त्याचा फ्लेवर जास्त काही आवडत नाही, त्याच्यामुळे मग मी ते स्किप केलेलं आहे. तर ह्याचा हलकासा सुगंध येतो आहे. आता मी करते गॅस बंद, आणि एक मिनिटभर काय करायचं, असंच गरम कढईमध्ये आपल्याला हे साहित्य जे आहे ते ठेवून द्यायचे, म्हणजे ह्याला काय होतं, एक कडकपणा येतो. मिक्सरवरती पटकन याची बारीक पेस्ट होते. तर याला पूर्णपणे असा कडकपणा आलेला आहे. आणि ह्याला मी आता, तुम्ही बघू शकता, आवाज एकदम कुरकुरीत येत आहे. तर ह्याला मी आता मिक्सरवरती याची बारीक अशी म्हणजे पावडर बनवून घेऊया आपण. चला तर मग. तर तुम्ही बघू शकता एकदम अशी पावडर झालेली आहे. तर आपण ह्याला काचेच्या डब्यामध्ये काढून घेऊया. चला तर मग. तर एकदम चहाचा मसाला जो आहे तो झालेला आहे. आणि ह्याचं एक गोष्ट सांगते मी, हा मसाला जो आहे तो जास्त असा यूज करायचा नाही, कधीतरी आणि थोडासा यूज करायचा. तर हा जो मसाला आहे कमीत कमी मला हा 2 ते 4 महिने जाईल, कारण की मी कुणीतरी आलं आणि कधीतरी माझी इच्छा झाली तरच पिते, नाहीतर मग ह्याच्यामध्ये काय होतं, म्हणजे जास्त उष्णतेचे पदार्थ आहेत, जेणेकरून जे मसाले जे आहेत ते आहेत, त्याच्यामुळे जे आहे ते आहे. मी खरं ते बोलते, खोटं नाही बोलत. म्हणजे जास्त उष्णतेचे पदार्थ पण आपल्याला हानिकारक असतात, त्याच्यामुळे कधीतरी प्यायचा. आणि विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये गवती चहा आणि थोडीशी अद्रक टाकून चहा केला तर एकच नंबर होतो.
महागड्या हॉटेलमध्ये सुद्धा एवढा चहा भारी भेटत नाही, एवढा चहा होतो. तर मी चहा करून दाखवते. चला तर मग. तर चहासाठी पातेलं गॅसवरती ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता 1 कप दूध ॲड करूया. हा मसाला चहा आहे तर खूप छान आणि टेस्टी होतो, पण कधीतरी प्यायचा असतो बरं का मसाला चहा म्हटल्यानंतर, जास्त नाही. तर आता ह्याच्यामध्ये टाकते मी 1 चमच साखर, 1 चमच चहा पावडर. आत्ता मी इथे घेतलेला आहे थोडासा गवती चहा आणि अद्रक जी आहे ती थोडीशी मोठी वाटून घेतलेली आहे, तर ती ह्याच्यामध्ये टाकायची. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे हा जो चहाचा मसाला बनवलेला आहे तो टाकून घेऊया आपण. तर 1 कप चहा म्हटल्यानंतर फक्त मी 1 चुटकीभर टाकते, जास्त नाही. ह्याला काय करायचं, आपल्याला बारीक गॅसवरती 10 मिनटं उकळून घ्यायचा आहे. खूप छान होतो चहा. तर चहा जो आहे तो मस्त असा उकळत आहे आणि सुगंध खूप छान येतोय. चहा उतू जाऊ नये ह्याच्यासाठी आपण एक ट्रिक करणार आहोत. तर चहामध्ये 1 स्पून ठेवायचा किंवा एक छोटीवाली वाटी जरी असेल ती जरी टाकलेली तरी चालेल. तर मी आता स्पून ठेवते आणि माझे थोडेसे कामं जे आहेत ते करून घेते. 5 मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता तर चहा अजिबात उतू गेलेला नाही आहे, कारण की आपण ह्याच्यामध्ये हा स्पून ठेवलेला आणि चहाला थोडासा असा दाटसरपणा आलेला आहे, म्हणजे दाटसर थोडासा असा आलेला आहे. तर याला आणखीन 2 मिनटं आपण उकळून घेऊया. चहा बनवून झालेला आहे आणि मस्त असा दिसतोय पण, आणि सुगंध सगळ्या घरभर दरवळलेला आहे.